की ऍसिडिटी झाला हे घ्या, इन्स्टेड ऑफ पॅन्टा ऍसिड किंवा पांडी सारख्या मेडिसिन पेक्षा आयुर्वेदिक हे मेडिसिन ऍटलीस्ट ओटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओव्हर द टेबल तुम्ही घेऊ शकता. हे खूपच पॉप्युलर आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की सूतशेखर म्हणून टॅबलेट ही मिळते. ओके. तर सूतशेखर हे अम्लपित्ताचं औषध किंवा पित्ताची मात्रा असं म्हणूनही खूप ठिकाणी फेमस आहे महाराष्ट्रात. तर ते एक सगळ्यात चांगलं औषध आहे, पण ते सुद्धा लॉंग टर्म घ्यायचं का नाही हे तुम्ही वैद्याशी बोलून हे करायला पाहिजे. आणि लॉंग टर्म ते घेणं सेफ आहे का, तर सेफ आहे, पण पेशंट तसा पाहिजे. प्रत्येकालाच ते सुटेबल आहे असं कुठलंच औषध प्रत्येकाला सुटेबल आहे का नाही नाहीये. तर ते फक्त डॉक्टरांनाच कळतं, त्यामुळे तुम्ही कुठले औषध लॉंग टर्म घेऊ नका. पण पॅन्डी वगैरे घेण्यापेक्षा सूतशेखर घेणं सेफ आहे. दुसरं एक कामदोधा म्हणून औषध येतं, ज्याच्यात शंख, भस्म वगैरे हे प्रकार आहेत की जे सगळे अल्कलाईन क्षार त्याच्यात असतात आणि मग त्याला गुलाब पाण्याची भावना दिलेली असते. भावना दिलेली असते म्हणजे त्याच्यात घोटलेलं असतं. तर त्याने शरीरातलं सगळं पित्त शमन होऊन थंडपणा वाढतो. त्यानंतर अगदी साधा घरच्या घरी करायचा उपाय म्हणजे धने आणि जिऱ्याचं पाणी. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे 1 कप पाण्यात उकळायचं 5 मिनिटं चहासारखं, आणि मग ते गाळून दिवसभरात थोडं थोडं पिणं. आणि जे शरीरात वाढलेलं पित्त आहे ते शमनही होतं आणि एक्सेस पित्त युरिन वाटे बाहेरही पडतं. तर हे असे काही उपाय आहेत की जे तुम्ही पॅन्डी किंवा काहीतरी घेण्याच्या ऐवजी नक्की करू शकता.